नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महावितरण विद्युत सहाय्यकसाठी नवीन प्रसिद्धी पत्रक आलेले आहे. यामध्ये बघा, जे विद्यार्थी कागदपत्र पडताळणीकरिता गैरहजर राहिलेले होते, तर त्यांना पुन्हा कागदपत्र पडताळणीसाठी कोणत्या तारखेला बोलवण्यात आले आहे, याबद्दलची माहिती या पत्रकमध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया. आणि वेटिंग लिस्ट लागेल की नाही, कारण की बघा, जे उमेदवार गैरहजर होते त्यांना पुन्हा बोलवण्यात येत आहे. त्यामुळे याचा वेटिंग लिस्टवर काय परिणाम होणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की महावितरण कंपनीकडून एक प्रसिद्धी पत्रक जे ते आलेलं आहे. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सर्वात आधी जर बघितलं तर बघा, तुम्हाला इथं जाहिरातीबद्दल माहिती देण्यात आलेली आहे, जी की बघा 29/12/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आणि विद्युत सहाय्यक पदाची जी निवड यादी आहे तुम्हाला 30/7/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी व नियुक्तीबाबत परिमंडळ निहाय उमेदवारांची यादी दिनांक 14/8/2025 रोजी जे प्रसिद्ध करण्यात येऊन कागदपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडळामध्ये दिनांक 20 ते 22 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आलेली होती. आता बघा, जे 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत जे कागदपत्र पडताळणी झालेली होती, त्यामध्ये जर बघितलं तर 1700 प्लस उमेदवार जे आहे ते कागदपत्र पडताळणीकरिता गैरहजर आलेले होते. आणि त्या उमेदवारांनी जर बघितलं तर पुनश्च कागदपत्र पडताळणी व्हायला पाहिजे म्हणून विनंती केलेली आहे. आणि त्यासाठी जर बघितलं तर हे नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. त्यानुसार जर बघितलं, त्यांना पुनश्च जे आहे कागदपत्र पडताळणीकरिता कोणत्या तारखेला बोलवण्यात आलेलं आहे याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे, ते आपण जाणून घेऊया. आता बघा, खाली तुम्हाला इथे माहिती देण्यात आलेली आहे 3 नंबरच्या पॉइंटला, की तथापि उक्त कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभाग यांनी दिलेला अतिवृष्टीचा इशारा, म्हणजेच की बघा भरपूर पाऊस पडेल असा इशारा व पूर स्थितीचा विचार करता काही उमेदवार सदर परिस्थितीमुळे अथवा त्यांच्या अपरिहार्य कारणामुळे कागदपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित राहिल्याने उमेदवारांनी पुनश्च कागदपत्रे पडताळणीबाबत विनंती केलेली आहे. बघा, काही राज्यामध्ये जर बघितलं तर भरपूर अतिवृष्टीचा इशारा व पूर स्थितीचा विचार करता, म्हणजे की पूर येऊ शकेल असा हवामान शास्त्राने जो आहे तो अंदाज लावलेला होता. त्यामुळे जर बघितलं तर भरपूर उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित दाखवलेली होती. आता बघा, या उमेदवारांना जर बघितलं तर यामध्ये काय सांगण्यात आले, की सबब शेवटची संधी म्हणून अशा गैरहजर उमेदवारांनी त्यांना वर्ग करण्यात आलेल्या परिमंडळ कार्यालयामध्ये दिनांक 9 व 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे. बघा, जे कोणी उमेदवार गैरहजर राहिलेले होते त्यांना मी सांगू इच्छितो, की तुमची जे म्हणजे मागील याच्यामध्ये दाखवलेलं होतं की कोणता झोन तुम्हाला देण्यात आलेला होता, तुम्हाला त्याच झोनमध्ये जायचं आहे, जे की बघा दिनांक 9 व 10 सप्टेंबर या तारखेला आणि सकाळी 10 वाजेपर्यंत जर बघितलं तुम्हाला मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे लागणार आहे. आता बघा, कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जावे लागणार आहे, तर बघा यावरती मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, त्यावरून तुम्ही बघून घ्या की कोणकोणती महत्त्वाची डॉक्युमेंट आहे जे की तुम्हाला लागणार आहे. त्यासोबत बघा, उमेदवारांनी परिमंडळ निहाय यादी, कागदपत्र तपासणीकरिता आणावयाची कागदपत्रांची यादी, इतर विस्तृत माहितीकरिता कंपनीच्या संकेतस्थळाचे अवलोकन करावे. या प्रक्रियेनंतर गैरहजर उमेदवारांच्या कोणत्याही प्रकारच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. बघा, या तारखेला जर तुम्ही उपस्थित राहिले नाही तर याच्यानंतर तुम्हाला परत चान्स मिळणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता जर बघितली, हे जे प्रसिद्धी पत्रक आहे ते 28/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, जे की महावितरण कंपनीचे संकेतस्थळ आहे, यावरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तुम्ही इथं बघून घेसाल. आता जर बघितलं तर बघा, सर्वात महत्त्वाचं तर बघा 1700 प्लस जे उमेदवार गैरहजर राहिलेले होते. आणि मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की वेटिंग लिस्टमध्ये जर बघितलं तर खूप विद्यार्थ्यांचे चान्सेस होणार आहे सिलेक्शनचे. आता बघा, जे उमेदवार गैरहजर राहिलेले होते त्यांना जर पुनश्च बोलवण्यात आले, तर बघा यापैकी जर बघितलं तर आपल्याला परत जर बघितलं तर किती उमेदवार गैरहजर राहू शकतील ते आपल्याला समजून येणार आहे. आता बघा, मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की 1700 प्लस उमेदवार गैरहजर असल्यामुळे, म्हणजे की हा जो आकडा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होता. आणि त्यानुसार जर बघितलं तुमची वेटिंग लिस्ट जर बघितली 2000 प्लस कॅन्डिडेटची लागू शकणार होती, एवढी मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आता जर बघितलं तर वेटिंग लिस्ट तुमची एवढी लागणार नाही, कारण की बघा, यांना जर बघितलं तर पुन्हा चान्स देण्यात आलेला आहे. या विद्यार्थ्यांना जर चान्स मिळाला नसता तर नक्कीच वेटिंग लिस्टचे उमेदवार आहे त्यांना म्हणजे की परत जे आहे तुम्हाला चान्स देण्यात आलेला असता. ज्या प्रकारे अनुपस्थित कागदपत्र पडताळणीकरिता जे उमेदवार राहिलेले होते त्यांची विनंती यांनी मान्य केली. तशीच बघा, भरपूर विद्यार्थ्यांनी जो कट ऑफ डिटेल्सची माहिती आहे
ते पूर्ण न दिल्याने त्यांनी पण विनंती केलेली आहे की तो जो डाटा आहे तो पूर्णपणे तुम्ही वेबसाईटवरती टाका, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना समजून येणार की त्यांना किती मार्क्स मिळालेले आहे आणि कट ऑफ किती गेलेला आहे कॅटेगरी वाईज, जेणेकरून त्यांचं सिलेक्शन म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये ते आहे की नाही त्यांना समजून येणार. कारण की बघा भरपूर विद्यार्थी अजूनपर्यंत कन्फ्यूज मध्ये आहे, कारण की बघा जो कट ऑफचा जो डाटा आहे तो पूर्णपणे म्हणजे की डिटेलमध्ये जो आहे तो आलेला नाही आहे. त्यामुळे विद्यार्थी जो आहे तो कन्फ्यूज आहे की वेटिंग लिस्टमध्ये त्यांचं नाव येऊ शकेल की नाही. आणि ज्या उमेदवारांचे म्हणजे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिअर झालेलं असेल तर बघा त्यांची जॉईनिंग कधीपर्यंत होऊ शकेल आणि वेटिंग लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे. तर बघा मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की 10 सप्टेंबर पर्यंत ही जी आता तुम्हाला परत जे एक डेट देण्यात आलेली आहे डीव्ही साठी, जे की गैरहजर उमेदवार राहिलेले आहेत त्यांच्यासाठी. आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुमचे जे काही विद्यार्थी जे सिलेक्टेड झालेले आहेत त्यांना म्हणजे की जॉईनिंगसाठी बोलवण्यात येऊ शकेल, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याआधी पण तुम्हाला बोलवण्यात येऊ शकेल, पण बघा जास्त जर चान्सेस बघितले आपण तर बघा जे 10 सप्टेंबरच्या रोजी यांचे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा क्लिअर होतील त्यांच्यासोबतच तुम्हाला जे जॉईनिंग मिळणार आहे. आणि वेटिंग लिस्ट जर बघितलं तर याच्यानंतरच समजून येणार आहे, कारण की बघा विद्यार्थी किती अब्सेंट राहतात आहे हे आपल्याला समजून येणार आहे 9 व 10 सप्टेंबर या तारखेला. आणि बघा जे उमेदवार गैरहजर राहिलेले होते त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहेच, कारण की बघा परत त्यांना चान्स देण्यात आलेला आहे. तर बघा या संधीचं सोनं करा आणि ज्या उमेदवारांना म्हणजे की जाता आलं नाही तर त्यांनी वेळेच्या आत 9 व 10 सप्टेंबर या तारखेला हजर राहावं, जेणेकरून त्यांचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते पूर्णपणे क्लिअर होणार आहे. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता बघा प्रत्येक या भरतीची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आता ही जी माहिती आहे वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाणार किंवा तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे, त्यावरून तुम्ही सविस्तर जे माहिती आहे तुम्ही वाचून घेसाल. आणि या भरतीबद्दल तुमचे काही डाऊट असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा या भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.